इस समय हर तरफ जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले को लेकर आक्रोश व्यक्त किया जा रहा है। चंद्रपुर में भी इस मौके पर बड़ी संख्या में शिव सैनिकों ने रास्ते पर उतरकर इस घटना पर रोष व्यक्त करते हुए अपना निषेध दर्शाया। शिवसेना के प्रमुख नेता और राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनके आदेश के मुताबिक पूर्व विदर्भ संगठक किरण भैया पांडव और विधानसभा विधायक और पक्ष सचिव मनीषा कायंदे इनके मार्गदर्शन में कश्मीर के पहलगाम में दहशतवादियों ने किए भीषण हमले का निषेध किया गया। साथ ही 2 मिनट का मौन रखकर मृतक पर्यटकों को श्रद्धांजलि दी गई। चंद्रपुर जिला प्रमुख बंडू हजारे, महिला जिला प्रमुख प्रतिमा ठाकुर, महानगर प्रमुख भरत गुप्ता, दीपक बेले, अविनाश उइके, उप जिला प्रमुख माया मेश्राम, विधानसभा प्रमुख सीमा रामेडवार, शहर प्रमुख वानी सदालवार, उप शहर प्रमुख अंजू लेनगुरे, उप शहर प्रमुख शैलेश सदालवार आदि की इस समय उपस्थिति थी। तो आइए सुनते हैं आंदोलन के दौरान चंद्रपुर जिल्हा प्रमुख बंडू हजारे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे शहीद झाले, जे नागरिक शहीद झाले, सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणि ज्या अतिरेकी संघटनेचा हल्ला केला, मोदी सरकारला माझं आव्हान आहे की आम्ही त्या घटक आणि शिवसेनेतर्फे म्हणणं आहे की त्यांचे आपण डबल मारले पाहिजे, तरच त्यांना वचक बसेल। आणि एवढ्या शांतीपूर्ण याच्या चालू असताना हा अतिरेक हल्ला करून हे शांतता भंग करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे। हा डाव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उधळून लावणार आहे, निश्चित आहे। आज आम्ही शिवसेना जिल्हातर्फे महानगर तर्फे आज ह्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत आहोत। काल काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवाद्यांनी जे पर्यटकांवर हल्ला केला आणि त्याचे जे 27 आमचे पर्यटक मृत्युमुखी पडले, त्यांना तर सर्वप्रथम शिवसेनेतर्फे आम्ही श्रद्धांजली देतो। आणि जे हल्ला झाला त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पूर्ण जे दहशतवाद काश्मीरमध्ये आपले पाय पसरवत आहे त्यांना पूर्णपणे मोदी सरकारने खात्मा केले पाहिजे। हीच आपल्या मार्फत आम्ही मोदी सरकारला निवेदन करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो। काश्मीर येथे झालेल्या पुलजाम येथे भयाड हल्ल्याच्या पहलगाम इथं जे हल्ला झाला त्याच्या मृत्युमुखी पडलेल्या सर्व 27 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणखी आम्हाला माझी एकच विनंती आहे केंद्र सरकारकडे, जे आपल्याला जसाच तसं उत्तर द्यायला लागेल, आणखी जसाच तसं उत्तर द्यायला लागेल। आपले जे बी भाऊ बंधू मृत्युमुखी पडले आहेत त्यांना खरी श्रद्धांजली राहील की जेवढेही आपले जे मृत्युमुखी पडले आहेत त्याच्यापेक्षा डबल आपण त्यांना जसं तसे उत्तर देऊ, तेव्हाच त्यांना आपलं भावपूर्ण श्रद्धांजली होईल। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव यार्कर की रिपोर्ट।